नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज बुधवारी दिनांक 10 डिसेंबर रोजी संसद भवनच्या आवारात महाराष्ट्रातील खासदारांनी जोरदार निदर्शने केली। भूमिपुत्राच्या सन्मानाचा आणि न्यायाचा हा लढा अनेक वर्षापासून सुरू असून आजच्या आंदोलनातून केंद्र सरकारसमोर ही मागणी पुन्हा ठामपणे नोंदवण्यात आली। खासदारांनी सांगितले की दिबा पाटील हे भूमिपुत्रांचे खरे लोकनेते असून विमानतळाला त्यांचे नाव देणे ही भूमिपुत्रांची भावनिक आणि योग्य मागणी आहे। सदर मुद्द्यावर आज केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। या पुढील निर्णायक चर्चेसाठी येत्या शुक्रवारी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापूर राममोहन नायडू यांची देखील भेट घेण्यात येणार आहे। भूमिपुत्रांना दिलेले आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याचे खासदारांनी यावेळी ठणकावून सांगितले। दरम्यान जर या मागणीवर तात्काळ आणि ठोस निर्णय झाला नाही तर येत्या 22 डिसेंबर रोजी माणकवली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। या मोर्चातून भूमिपुत्र आपला निषेध आणि हक्काचा लढा अधिक जोमाने राबवणार आहेत।